भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबईमध्ये येऊन कार्यकर्त्यांना साधेपणाचा सल्ला दिला। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आरोपांच्या फैऱ्या झाडल्यात। त्यांनी थेट मोदींना लक्ष केल्यामुळे भाजपच्या नितेश राणे यांनी देखील पलटवार केलाय। पाहूयात। 25 लाखांचा पेन, 15 लाखांचा सूट, मोदींचं गरिबीचं ढोंग, राऊतांचा हल्लाबोल। साधेपणानं रहा, नड्डांचं नेत्यांना आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपानं कंबर कसली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरीमधल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केलं। यावेळेस त्यांनी मतदारांना भेटा, त्यांच्यापर्यंत मोदींचं विकासाचं राजकारण पोहोचवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं। पण हे करत असताना साधेपणानं वागण्याचा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। महागड्या गाड्यांमधून फिरणं बंद करा, सत्तेत आहात तर नम्र रहा, दिखाऊपणा करू नका। सत्ता आली की अनेकांचं तंत्र बिघडतं, पण भाजपाचे नेते कार्यकर्ते त्याला अपवाद असले पाहिजे असे डोस नड्डा यांनी दिले। नड्डा यांनी दिलेल्या साधेपणाच्या या सल्ल्यावरून ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला। नड्डांचा सल्ला मोदींनाच लागू पडतो असा टोला त्यांनी लगावला, तर भाजपाचे खासदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांनाच महागड्या सवयी आहेत असा पलटवार केला। नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होता। त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती। फक्त श्रीमंती आहे, आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान। मोदींचे सगळे मित्र जे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये। तेव्हा जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे। साधं रोजचे कपडे हे घरात मातोश्रीमध्ये तरी धुतात का? की उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचे कपडे धुण्यासाठी, लॉन्ड्रीसाठी हे लीला हॉटेलमध्ये रोज जातात। उद्धव ठाकरेच्या नावाने जात नाहीत, यादव नाव दिलं जातं आणि कपडे धुवायला दिले जातात। मोदींच्या कपड्यांची आणि स्टाईलची नेहमी चर्चा होत असते। मोदी वापरत असलेल्या सूटवरून याआधी राहुल गांधींनी देखील हल्लाबोल केला होता। ते म्हणाले होते, मोदींनी निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं। आपल्या खात्यात ही रक्कम आली का? नाही। आपल्या खात्यात ते 15 लाख रुपये नाही आले, पण मोदी 10 लाखांचा सूट मात्र निश्चित वापरताय। भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या टी-शर्ट वरून भाजपनं कल्ला केला होता। राहुल गांधी वापरत असलेला टी-शर्ट 41,000 रुपयांचा आहे असं ट्विट भाजपनं केलं। त्यावर कपड्यांवर चर्चा करायची असेल तर मोदींचा 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत ती चर्चा जाईल हा पलटवार करण्यात आला। राजकारणात नेत्यांच्या स्टाईलवरून आणि साधेपणावरून नेहमीच चर्चा होत असते। काही जणांना आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याची भारी हौस असते, पण निवडणुकीसाठी लोकांपर्यंत जाताना भारीपणाचा मोह टाळून साधेपणानं वागा असा सावधगिरीचा सल्ला नड्डांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।